नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज मी पनीर बिर्याणी बनवणार आहे. मी 250 ग्रॅम बिर्याणी तांदूळ घेतला आहे. बिर्याणी बनवण्यासाठी बिर्याणीचा तांदूळ वापरायचा किंवा मग बासमती तांदूळ घ्यायचा आहे. तर इथे मी बिर्याणी तांदूळ 250 ग्रॅम घेतलेला आहे. हा तांदूळ आपल्याला अर्धा तास तरी भिजायला ठेवायचा आहे. इथे मी तांदूळ धुते 1-2 वेळा आणि मग पाणी घालून भिजण्यासाठी ठेवत आहे. वेळा धुवून घेतला आहे. याच्यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं. आणि हा अर्धा तास भिजायला ठेवायचा आहे. तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. इथे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 6 ते 7. आलं असं चिरून घेतलं आहे. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. पाव चमचा बडीशेप, स्वच्छ धुवून घेतलेली पुदिना. आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. ही आता बाजूला ठेवायची आहे आणि बिर्याणी बनवताना वापरायची आहे. इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गरम केलेली आहे कढई. तरी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकते. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले आहेत. 250 ग्रॅम तांदळासाठी 200 ग्रॅम पनीर पुरेसे होतात. पनीर बिर्याणी बनवताना पनीर भरपूर घालायचे आहेत. आणि इथं मी अशा पद्धतीने कट केले आहेत. जास्त लहानी कट केले नाहीत आणि जास्त मोठे नाहीत. तर मिडियम आकारामध्ये कट केलेले आहेत. आता तेल चांगलं गरम झालं की हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. इथे मी पनीर असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतले आहेत. इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. 2 चमचा तेल टाकते. यानंतर 2 वेलची, दालचिनी, 2 तमालपत्र, 4 लवंग. हलकसं परतून घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 काजू थोडेसे गोल्डन होऊन द्यायचे आहेत. काजू हलकेसे गोल्डन झाले आहेत. यानंतर इथे एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये एक अशी उभी चिरलेली मिरची घालायची आहे. एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे.
आता टोमॅटो आहे तो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये आपण बारीक केलेली पेस्ट आहे ती घालायची. आता ही पेस्ट 2 मिनिट परतून घ्यायची आहे. पेस्ट 2 मिनिट परतली गेली आहे. याच्यामध्ये आता बरोबर 2 चमचे दही घालायचं आहे, फ्रेश दही घालायचं आहे. दही हलकंसं परतून घ्यायचं. ते पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकायचा किंवा मग बिर्याणी मसाला टाकायचा. इथे मी गरम मसाला घेतला आहे 1 चमचा. 1 चमचा मिरची पावडर. आता हे सर्व मसाले आहेत ते आपण थोडेसे परतून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिट. मसाले परतले की ही भिजायला ठेवलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत. अर्धा तास तांदूळ भिजले आहेत. तर बिर्याणी बनवताना 2 वाटी पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. आता हे हलवून मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की मिक्स करायचं व्यवस्थित. आणि याच्यामध्ये हे आपण परतून घेतलेले पनीर टाकायचे आहेत. पनीर टाकले की एकदा असं मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करायचं, नाहीतर पनीर तुटू शकतात. कुकरचं झाकण लावून आता हे आपल्याला कमी गॅसवरती 1 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. कुकरची 1 शिट्टी झाली आहे आणि वाफ ही गेलेली आहे. तर मी कुकरचं झाकण काढून पाहते. तर इथे पाहू शकता बिर्याणी अगदी छान तयार झालेली आहे. आता ही थोडीशी थंड होऊन द्यायची आहे. बिर्याणी थंड झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही किती यम्मी दिसत आहे. अगदी छान तयार झालेली आहे. पनीर ही अगदी तुटलेलं नाही आणि भातही मोकळा झालेला आहे. इथे आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता अगदी मोकळी सळसळीत तयार झालेली आहे. पाहूनच असे खावीशी वाटत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे असेच नवीन रेसिपी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन येईल. इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेली आहे बिर्याणी. अगदी झटपट तयार होते कुकरमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.